नमस्कार मंडळी. तर हॉटेलसारखी दम बिर्याणी घरच्या घरी बनवायची आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट दम बिर्याणीची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बिर्याणीसाठी बरिस्ता बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला अर्धा किलो कांदे घ्यायचे आहेत आणि ते असे आडवे चिरून घ्यायचे आहेत. असा आडवा कांदा का चिरायचा हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. आडवा कांदा चिरल्यामुळे त्याची जी नॅचरल लेयर्स आहेत ते टिकून राहतात आणि बिर्याणीमध्ये म्हणजे बरिस्तामध्ये एक चांगला टेस्ट येतो आणि बिर्याणीलाही चांगला टेक्स्चर मिळतो. चला तर मग असे आपण आता आडवा कांदा कट करून घेऊया. आता बघा हा आपला कांदा चिरून झालेला आहे. आता याला थोडं मीठ लावून आपण 10 मिनटासाठी तो साईडला ठेवून द्यायचा आहे. त्यामुळे त्याचं पाणी थोडं सेपरेट होणार आणि तो कुरकुरीत तळला जाईल. चला तर मग आता आपण बाकीची तयारी करूया. फ्रेश पुदिनाही तोडून आणूया. हे आहे आमचं पुदिन्याचं झाड. याचा पुदिना म्हणजे हे पूर्ण झाड पुदिन्याने भरलं होतं. मी जास्त तो वापरून संपवला आहे. आता थोडा आहे तो आपण बिर्याणीसाठी यूज करूया आणि त्या झाडाला थोडं पाणीही घालूया, म्हणजे परत त्यावर पुदिना येत राहील. आणि मी प्रत्येक रेसिपीमध्ये हा फ्रेश उगवलेला पुदिना यूज करू शकेन. आणि पुदिना फ्रेश असल्यामुळे बिर्याणीला पण एक वेगळाच आणि मस्त असा अरोमाही येईल. चला तर मग आता कांद्यातलं थोडं पाणी वेगळं करून घेऊया. असं जरासं पिळून घ्यायचं आहे, म्हणजे जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते ह्यातलं वेगळं होतं आणि कांदा एकदम क्रिस्पी तळला जातो. हे बघा अशा प्रकारे मी वेगळं करून घेतला आणि आता तेलात गरम तेलात तो फ्राय करून घेते आहे. अति जास्तही तेल घालायचं नाही आहे. हे बघा अशा प्रकारे कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. ह्या बरिस्तामुळेच बिर्याणीला एक स्वीटनेस आणि अशी रिच टेस्ट येते आणि इनफॅक्ट जेव्हा आपण ते वरून घालतो तेव्हा आपली बिर्याणी ही खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. चला तर मग आता हे आहे चिकन. मी इथे 1 किलो चिकन घेतलं आहे आणि हे बघा एवढे असे पीसेस ठेवले आहेत. एकदम मी मोठे नाही किंवा एकदम मी लहान नाही. आता आपण ह्यात मसाले कुठले कुठले घालणार आहोत ते बघूया. आता या चिकनमध्ये मी 300 ग्राम दही घातला आहे. त्यानंतर आमचा होममेड 1 चमचा काळा मसाला, 2 चमचे रेड चिली पावडर, 2 चमचे आमचा होममेड गरम मसाला, 3 चमचे बिर्याणी मसाला जो होममेड आहे. तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी यात थोडीशी बदाम आणि काजूची पावडर घातली आहे. त्यानंतर यात 3 टेबलस्पून मी आले लसूणची पेस्ट घातली आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि खडे मसाले. खडे मसाले मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केले आहेत. आता आपण ह्यावर तळलेला बरिस्ता पण ही घालणार आहोत आणि त्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ ही चवीनुसार घालायचं आहे, जे मी इथे दाखवायला विसरली आहे. तेही यात ॲड करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या व्यतिरिक्त आपण जो बरिस्ता तळलेला त्यातलं थोडंसं तेलही यात ॲड करायचं आहे आणि तेही घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त वेळ हे मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. जर वेळ कमी असेल तर ॲटलिस्ट अर्धा तास तरी तुम्ही मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. चला मग आता हे चिकन मॅरिनेट करत ठेवूस तोपर्यंत आपण इथे राईसची तयारी करून घेऊया. हे बासमती तांदूळ आहेत, जे मी स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि 1 तासभर भिजत ठेवले आहेत. आता आपण गॅसवर एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत जे खडे मसाले आपण त्यात घालणार आहोत ते सगळे तयार करून घ्यायचे आहेत. मी इथे हे बास्केट यूज केलं आहे नेटचं. तुम्ही कपड्यामध्येही हे सगळे खडे मसाले बांधून असं एक गाठ बांधून तेही टाकू शकतात किंवा असं नुसतेही टाकू शकतात. जर तुम्हाला ते नको असेल तर नंतर ते तुम्ही काढून टाकू शकता.
इथे मी हिरवी वेलची, काळी वेलची, लवंग, मिरी, दगडफूल, जिरे आणि दालचिनी एवढे खडे मसाले वापरले आहेत. ही जी पोटली आता मी तयार करून ठेवली आहे ती आता मी उकळत्या पाण्यात सोडणार आहे. जेव्हा हे तांदूळ मी त्यात ॲड करणार तेव्हा पहिलं पाणी व्यवस्थित चांगलं कडकडीत गरम व्हायला द्यायचं आहे. जोपर्यंत पाणी कडकडीत गरम होतं आहे तोपर्यंत म्हटलं जीव थोडा थंड करून घ्यावा, म्हणजेच खूप गरमी होते नाही का, म्हणून म्हटलं की थोडंसं थंडही पिऊन घ्यावं. तोपर्यंत इकडे आमचं पाणीही कडकडीत तापून तयार होईल. चला तर मग मी इथे मस्तपैकी माझी ताण मिटवून घेतली आहे. आता आपण पुढच्या प्रोसेसला लागूया. हे बघा, पाणी जे गरम करायला ठेवलं होतं ते मस्त कडकडीत गरम झालं आहे. आता त्यात मीठ घालायचं आहे, तेल घालायचं आहे, तमालपत्र आणि जे खडे मसाले आपण ठेवले होते ते सगळे यात घालून घ्यायचे आहेत. आणि कोथिंबीर घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता. आणि मी यात एक मिरचीही घातली आहे. त्यानंतर जे तांदूळ आपण धुवून ठेवले होते ते यात घालायचे आहेत आणि एक 5-7 मिनटात ते व्यवस्थित असे तयार होतात. हे बघा, थोडे अजून कच्चे आहेत, अजून 1-2 मिनटं ठेवायचे. आणि आता माझे हे तांदूळ तयार झाले आहेत. आता मी ते असे गाळून घेते. स्ट्रेनर घेतला आहे मोठा आणि त्यात मी ते गाळून घेते आहे. आणि वरून थोडंसं थंड पाणी घालायचं आहे, नाहीतर ते गरम वाफेमुळे अजून थोडे शिजत राहतील आणि ते थोडे नरम होतील. त्यामुळे थोडं थंड पाणी घालून त्याचं कुकिंग प्रोसेस थांबवायची आहे. आता मॅरिनेट केलेल्या चिकनची ग्रेव्ही बनवायला घ्यायची आहे. एका पॅनमध्ये हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता दही आहे त्यामुळे त्याला पाणी सुटत राहील. हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. थोडंसं यात पाणी घालायचं आहे, म्हणजे जे मसाले आपल्या पॅनला लागले होते त्यात थोडंसं पाणी मिक्स करून ते ह्यात घालायचं आहे. हे बघा, असं पाणी सुटत जाणार आहे. आणि व्यवस्थित आता हे शिजू द्यायचं आहे. मीठ वगैरे चेक करायचं आहे, गरज असली तर चवीनुसार मीठ वगैरे ह्यात आताच ॲड करून घ्यायचं आहे. आता आपलं चिकन शिजून तयार आहे म्हणून मी त्याचे लेयर्स लावायला घेतलं आहे. चिकनचे पीसेस प्रत्येक जागेवर आहेत हे की नाही चेक करून घ्यायचं आहे. प्रत्येक जागेवर असं चिकनचा पीस सेपरेट करून घ्यायचा. आणि आता मी थोडासा यावर बरिस्ता घातला आहे. आणि हे आता हे केसरचं दूध आहे, हे मी यात थोडंसं फ्लेवरसाठी ॲड करते आहे. थोड्या वेळापूर्वी मी केसर दुधात भिजत घातले होते, तेच मी आता इथे ॲड केलं आहे. आता आपण जो राईस बनवून घेतला होता तो यात घालायचा आहे. हे बघा, असं लेयर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं लेयर लावून घ्यायचा भाताचा. आणि त्यानंतर वरून थोडासा होममेड आपला बिर्याणी मसाला ॲड करायचा आहे. बघा, सगळीकडे असं स्प्रिंकल करून घ्यायचा आहे बिर्याणी मसाला, त्याने एक चांगली टेस्ट येते बिर्याणीला. त्यानंतर हा वरून बरिस्ता घालून घ्यायचा आहे, सगळीकडे जाईल असं व्यवस्थित बरिस्ता घालून घ्यायचा आहे. बरिस्ता घालून झाल्यावर त्यावर जो पुदिना आहे तोही घालून घ्यायचा आहे. हा बघा, अशा प्रकारे. त्यानंतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर तीही यावर घालायची आहे. हे बघा, व्यवस्थित सगळीकडे पसरेल अशी नीट घालून घ्यायची आहे. त्यानंतर हे केसरवालं जे दूध होतं तेही यात घालून घ्यायचं आहे वरती. आणि असे काजूगर असेल तर काजूगर व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे किती सुंदर दिसते ना आपली बिर्याणी. त्यानंतर आता आपल्याला ती दमसाठी ठेवायची आहे. दम देण्यासाठी मी आधीच हे बघा असं पीठ मळून ठेवलं होतं. आता ते पीठ जे आहे ते व्यवस्थित आपल्याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे, म्हणजे गोल पूर्ण हा जो आपला बिर्याणीचा पॉट आहे त्या पूर्ण पॉटला असं व्यवस्थित गोल ते पीठ लावून घ्यायचं आहे. हे पीठ लावल्यामुळे झाकण आपलं व्यवस्थित घट्ट राहतं आणि दम दिल्यावर जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित आतल्या आत राहतो. हे बघा, हे कोळसे आहेत जे मी गरम करून घेतले, तर त्यावर तूप घालून घेते आणि झाकण लावून दम द्यायला ठेवून द्यायचा आहे. हा बघा, छान असा दम बसतो आहे. आता एक 15-20 मिनटं चांगला दम देऊन झाला की मग गॅस बंद करायचा आहे. आणि गॅस बंद केल्या लगेच हे झाकण काढायचं नाही आहे, 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे, म्हणजे फ्लेवर सगळे आतल्या आत व्यवस्थित मिक्स होतात. आता 10 मिनटानंतर आपण हे असं ओपन करून घ्यायचं. हे जे पीठ आहे बाजूचं
ते आधी काढून घेऊया साईडनी आणि मग त्यावरचं झाकण आपण उघडूया. हे बघा अशा प्रकारे सगळं आधी पीठ मी काढून घेते आणि आता असं झाकण उघडते. हे बघा मस्त अरोमा सुटला आहे बिर्याणीचा. आता ही कोळशाची वाटी बाहेर काढून घेऊया आणि मस्तपैकी गरमागरम अशी बिर्याणी सर्व करूया. मी याबरोबर सॅलेडही बनवलं आहे, जे मी इथे दाखवायला विसरली आहे, पण ह्याबरोबर सॅलेडही खूप छान लागतं. पूर्ण किचनभर बिर्याणीचा सुगंध सुटला आहे. खूप छान लागते ही बिर्याणी अशा प्रकारे बनवली तर. बघा किती मोकळा मोकळा भात झाला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे बिर्याणी बनवून बघा आणि तुमच्या घरातल्यांना इम्प्रेस करा. आता ही बिर्याणी मी गरमागरम सर्व करते. तर मग मंडळी, माझी साधी सोपी आणि स्वादिष्ट बिर्याणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग बिर्याणी खा, मज्जा करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. टिल देन स्टे ट्यून, स्टे हॅपी, बाय बाय.